आज आपण वाती बनवण्याच्या सर्वात सोप्या वेगवेगळ्या पद्धती बघणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला भरपूर वेळ वाचवता येईल आणि वाती बनवायचा कंटाळा येत असेल, जमत नसेल तरीही तुम्ही वाती बनवू शकता। वेगवेगळ्या डिझाईनच्या वाती कशा बनवायच्या ते बघूयात। शास्त्रशुद्ध पद्धतीने वाती आज आपण बनवणार आहोत। तर यासाठी बघा आपल्याला स्वच्छ कापूस घ्यायचा आहे आणि त्यानंतर कापसाचा थोडा थोडा भाग असा मी काढून घेत आहे। साधारण आपल्याला 11 कापसाच्या अशा प्रकारे भाग तयार करायचे आहेत। हा आपल्या वातीचा पहिला प्रकार आहे। बऱ्याच जणांना ही वात पाहता क्षणी आवडते, पण अवघड आहे, जमेल की नाही असं वाटतं, पण ही वात खूप सोपी आहे बनवण्यासाठी। तर यासाठी बघा असे मी 11 हे कापसाचे भाग तयार केले आहेत। त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे असा तो भाग एक कापसाचा आणि त्यानंतर फुलवात केल्यासारखी करायची, पण फुलवात नाही, त्याचा जो समोरचा भाग आहे ना तो फुलवातीपेक्षा थोडा लांब घ्यायचा आणि आपल्याला अशा प्रकारे थोडंसं त्याला दूध लावून तयार करायचं आहे। दूध यासाठी की बघा आपली जी वात आहे ना तर ती खूप छान भरपूर वेळ कमी तेलात जळते आणि तुम्ही दूध लावलं तर नक्कीच तुम्हाला याचा रिझल्ट जाणवेल। तर त्यानंतर अजून एक भाग मी कापसाचा घेतलेला आहे आणि जसं आपण सुरुवातीला पहिला भाग तयार केला तसंच याला देखील तयार करायचं आहे। समोरचं टोक थोडं लांब ठेवायचं फुलवातीपेक्षा। या तुम्ही दूध जे घेतलेलं आहे ना तर त्यामध्ये थोडंसं कुंकू जरी टाकलं तरी चालेल, वात दिसायला खूप सुंदर दिसते। आणि असे मी 11 या वाती तयार केलेल्या आहेत। आज आपण बनवणार आहोत या 11 वातीपासून मंजुळ वात, जी की भरपूर जणांना आवडते आणि काही विशेष दिवशीच ही घरामध्ये लावली जाते आणि खूप शुभ मानली जाते। आणि इथे आता बघू शकता 2 वाती सुरुवात घेऊन आपल्याला अशा प्रकारे पीळ द्यायचा आहे आणि मी दुधामध्ये थोडंसं कुंकू टाकलेलं आहे, खूप सुंदर वात दिसते। आणि थोडासा कापूस आपल्याला बाजूला असा ठेवायचा आहे आणि 2 वाती आपण जेव्हा जोडतो त्यावेळेस दुसरा थोडासा कापूस घ्यायचा आणि त्याचं समोरचं टोक आपल्याला दुधाच्या बोटामध्ये भिजवून अशा प्रकारे त्यावरती लावायचं आहे, जेणेकरून कसं ते व्यवस्थित आपल्याला गच्च तिथे लावता येतं। आणि असंच आपल्याला करायचं आहे, एक एक करत दोन्ही बाजूंना एक वात घ्यायच्या, दोन्ही एक एक वाती आणि थोडासा दुसरा कापूस घेऊन त्याचं टोक जोडायचं। अशा प्रकारे आपली ही सुंदर अशी मंजुळ वात खूपच सोप्या पद्धतीने आपण तयार करू शकतो। यामध्ये अजिबात वेळ जात नाही आणि बरेच जणांना ही वात आवडते पण जमत नाही बनवण्यासाठी, त्यांच्यासाठी ही ट्रिक खूप सोपी जाईल। आणि आता बघा दिव्यामध्ये अशा प्रकारे आपण ही वात ठेवायची आहे। जसं की म्हणलं या वातीचं शास्त्र शुद्ध खूप असं महत्त्व आहे आणि शुभ मानली जाते। ही वात ठराविक दिवशीच लावली जाते आणि तुम्ही पण नक्की बनवा। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आता आपण बघूयात वातीचा दुसरा प्रकार। ही वात देखील बऱ्याच जणांना जमत नाही, कारण की तुम्ही घरी तुमच्या आजी आईला पाहिलं असेल किंवा काही वृद्ध माणसं अशा वाती बनवतात, पण आपल्याला ही वात बनवायचं म्हणलं तर थोडंसं अवघड किचकट वाटतं। पण तीच वात आता ही सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते बघूयात। दररोज देखील तुम्हाला ही वात खूप कामी येईल। तर त्यासाठी आपल्याला थोडासा कापूस घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हा कापूस पसरवून घ्यायचा आहे, पातळ थोडासाच घ्यायचा आणि आपली वात किती लांब किंवा छोटी हवी आहे त्यानुसार आपल्याला याला अशा प्रकारे तयार करायचं आहे। अगदी लहान मुलं देखील ही वात बनवू शकतात, एवढी सोपी आहे। आणि त्यानंतर बघा आता इथे आपल्याला घ्यायचं आहे एक खूपच महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे अगरबत्ती। अगरबत्ती प्रत्येकाच्या घरी असते आणि अगरबत्तीचा वरचा मसाला आपल्याला काढून टाकायचा आहे। धूपबत्ती जाळताना तो वापरा, फेकून देऊ नका। आणि त्याची जी खालची काडी असते ना तर ती आपल्याला हवी आहे। तर अशा प्रकारे त्याचा पूर्ण मसाला मी अगोदरच काढून घेतलेला आहे आणि अगरबत्तीची एक काडी मी तयार केलेली आहे। आता बघा ज्या पिळदार वाती असतात ना, ज्या की थोडासा एका हातामध्ये कापूस घेऊन एका हाताने कापसाला हळूच पीळ देऊन दोऱ्यासारखं तयार केलं जातं, ते बऱ्याच जणांना जमत नाही। तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची ट्रिक आहे। आता बरेच जण फरशीवरती रांगोळी टाकून वाती बनवतात, पण फरशीवरती रांगोळी टाकली की आपलं काम वाढतं, त्यासोबतच फरशी स्वच्छ करा, किती स्वच्छ केले तरी पाय दिलेले असतात, त्यामुळे कधीच फरशीवरती वाती बनवायच्या नाहीत। आपल्या घरातील अशी एखादी गोष्ट घ्यायची, जसं की थोडासा रफ सरफेस असेल, थोडासा खडबडीत भाग असेल तर ते म्हणजे मोठी खिसणी असेल तर मोठी खिसणी वापरा। माझ्याकडे चॉपिंग बोर्ड आहे, तो मी घेतलेला आहे। तर बघू शकता अशा प्रकारे यावरती आपण जो कापसाचा गोळा तयार केला आहे ना तो ठेवायचा आणि त्यानंतर इथे आपल्याला जी आपण काडी घेतली आहे अगरबत्तीची ती अशा प्रकारे फिरवून घ्यायची आहे। सर्वात सोपी आणि कमी वेळेत जास्त वाती तयार करण्याची ही पद्धत आहे। आणि बघू शकता अशा प्रकारे छोट्या मोठ्या ज्या आकाराच्या तुम्हाला हव्या आहेत तशा वाती तुम्ही तयार करू शकता। आता बरेच जण सिंगल वात लावत नाहीत, तर त्यांच्यासाठी डबल वात कशी तयार करायची ते बघा। 2 वाती आपल्याला अशा घ्यायच्या आहेत आणि त्या ठेवून परत अगरबत्तीच्या काडीवरती पीळ द्यायचा, म्हणजे आपली ही वात डबल वात तयार होते। नक्कीच तुम्हाला ही पद्धत आवडली असेल, मित्रपरिवारासोबत शेअर करा, त्याचसोबत चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशा मी अजून बऱ्याच वाती बनवून ठेवलेल्या
आहे. साधारण वर्षभराच्या वाती तुम्ही अगदी एक अर्ध्या तासात बनवू शकता. अजून एक सोपी पद्धत वात बनवण्याची शेअर करत आहे. तर बघू शकता इथे मी थोडा कापसाचा गोळा घेतला आणि आपली फुलवात तयार केली. आता फुलवात बघा बऱ्याच वेळा अशीच प्लेन फुलवात आपण ठेवतो, पण त्याचसोबत थोडंसं दूध आणि कुंकू मिक्स केलेलं मिश्रण त्याच्या वरच्या भागावरती लावलं की वाळल्यानंतर तो भाग कडक होतो आणि तो भाग कडक झाला की नंतर तेल जेव्हा आपण टाकतो ना तर ते टोक असं खाली पडत नाही आणि सारखं सारखं आपल्याला त्याला वर करायची गरज पडत नाही. कडक हा भाग राहतो म्हणजे तेल टाकलं तरी खूप छान आपण वात भरपूर वेळ जाळू शकतो. तर आता बघा इथे मी अशा बऱ्याच फुलवाती तयार केलेल्या आहेत. तर समोरचा जो भाग आहे ना तो टोकदार असा, जर तुम्ही याला हळदी कुंकू इथे दुधाचं जे मिश्रण आहे ते लावलं नाही तर ते असं लूज होतो आणि खाली पडतो आणि तो खालच्या भागातच मिक्स होतो, म्हणून आपण या वाती जास्त बनवून ठेवू शकत नाही. पण अशा प्रकारे तुम्ही भरपूर वाती एकदाच बनवून ठेवू शकता. यानंतरची आपली वात बनवण्याची पद्धत आहे. यासाठी बघा हा कलावा मी घेतलेला आहे जो की मंदिरच्या बाहेर हातामध्ये बांधण्यासाठी आपण वापरतो. पण तुम्ही अखंड ज्योत कधी बघितली आहे का? अखंड ज्योत कापसाची लावली जात नाही कारण की ती जास्त वेळ जळत नाही आणि अखंड ज्योत विझू नये हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे कमी तेलामध्ये जास्त लक्ष न देता अखंड ज्योत जळत राहावी यासाठी आपल्याला इथे कलाव्याची वात तयार करावी लागते. बऱ्याच जणांना हे माहीत नसतं. तर बघा अशा प्रकारे तुम्ही वात तयार करू शकता. इथे मी खिसणीच्या मदतीने ही वात तयार केलेली आहे. आपल्याला जेवढी वात छोटी मोठी हवी आहे त्यानुसार इथे हा पूर्ण धागा घेऊन ठेवायचा आणि त्यानंतर हाताने पिळ द्यायचा. तर बघू शकता अशा प्रकारे किती डबल किंवा छोटी वात हवी आहे त्यानुसार तुम्ही याला तयार केलं तरी चालेल. अशा प्रकारे केलं तर थोडी एक जाड वात तयार होते, पण असं सिंगल जर ठेवलं तर छान आपली ही वात तयार होते. तर तुमच्यानुसार तुम्हाला जसं छोटी किंवा मोठी हवी आहे, किती दिवसासाठी अखंड ज्योत लावायची आहे त्यानुसार या वाती तुम्ही तयार करू शकता. आता बघा इथे मला अशी मोठीच लांब हवी आहे वात, तर मी अशी तयार केलेली आहे. दिव्यामध्ये याला कसं लावायचं ते बघूयात. तर बघा अशा प्रकारे गोल गोल करायचं आणि समोरचा भाग जो आहे ना तो अशा प्रकारे समोर ठेवायचा. तर अशा प्रकारे थोड्या असं नाही की कापसाची वात कसं थोड्या अर्ध्या तासानेच पुढे सारावी लागते, तर हे यामध्ये गरज पडत नाही. रात्रभर बघितलं नाही तरी चालतं. यानंतर बघा आपण बरेच जे दिवे असतात ना दिवाळीमधील किंवा इतर देवासमोरील दिवे अशा प्रकारे आपण लावतो. नंदादीप जी आहे ना तर ती बऱ्याच जणांकडे नसते आणि अशी समोर ती वात लावतात. तर त्यामुळे काय होतं, ही दिवा जिथे आपण ठेवतो ना तिथे चिकटपणा असा असतो, कारण की हा दिवा लावला वातीतून थोडं थोडं तेल जे आहे ना ते दिव्याच्या बुडाशी साचतं. तर यासाठी नंदादीप जर नसेल तर काय करायचं, काटेपिन घ्यायची आणि काटेपिनला असं सरळ करायचं. त्यानंतर आपली जी वात आहे ना ती काटेपिनचा गोलाकार जो भाग आहे त्यामध्ये अशा प्रकारे टाकायची आणि मधोमध नंदादीप न वापरता आपण हा दिवाच फुलवात किंवा इतर काही वात न वापरता काटेपिनच्या मदतीने सेंटरमध्ये लावू शकतो, जेणेकरून कुठे जरी ठेवला तरी चिकट दाग होत नाहीत आणि यामुळे कमी तेलात भरपूर वेळ ही वात जळते. एकदा ट्राय करून बघा, कमालीचा तुम्हाला फरक जाणवेल इतर वेळेच्या दिव्यापेक्षा. आणि बघू शकता खूप सुंदर हा दिवा दिसतो. आणि हो, तुम्हाला सर्वात जास्त कोणती वातीचा प्रकार, कोणती वात आवडली ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.